महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय श्रीयुत देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांच्या शपथविधी समारंभाला राज्याच्या सर्व जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावागावातून, खेड्यापाड्यातून जमलेल्या महाविराट जनसमुदायाचं महाराष्ट्र शासनाच्या राज्य शिष्टाचार विभागाच्या वतीने मी मानसी सोनटक्के पुन्हा एकदा स्वागत करते। बोला भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम। जय श्रीराम। मंडळी, आपली पवित्र पावन महाराष्ट्र भूमी ही जशी वीर योद्ध्यांची भूमी आहे तशीच साधू संतांची देखील भूमी आहे। साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी आपल्याकडे एक म्हण आहे। आज देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी आपल्याकडे एक म्हण आहे। आज देशाच्या विविध भागातून इथे या शपथविधी सोहळ्याला आशीर्वाद द्यायला जमलेले आहेत विविध क्षेत्रातील दिग्गज, गणमान्य कलाकार, क्रीडापटू, प्रतिष्ठित उद्योगपती आणि आपण सर्व या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होणार आहोत। देशाचे विशिष्ट आणि अतिविशिष्ट नेते मुख्य मंचावरती उपस्थित आहेत। कोण कोण आहेत ते मी सांगते। श्रीयुत राजनाथ सिंह जी, माननीय केंद्रीय रक्षा मंत्री, श्री अमित शाह जी, माननीय केंद्रीय गृह मंत्री, श्रीयुत चंद्रबाबू नायडू जी, माननीय मुख्यमंत्री आंध्र प्रदेश, श्रीयुत नीतीश कुमार जी, माननीय मुख्यमंत्री बिहार, श्रीयुत जगत प्रकाश नड्डा जी, राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी तथा माननीय केंद्रीय मंत्री, श्रीयुत नितिन गडकरी जी, माननीय केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक तथा राजमार्ग, श्रीयुत हरिभाऊ बागड़े जी, माननीय राज्यपाल राजस्थान, श्रीयुत शिवराज सिंह चौहान जी, माननीय केंद्रीय कृषि मंत्री, श्रीयुत योगी आदित्यनाथ जी, माननीय मुख्यमंत्री उत्तर प्रदेश, श्रीयुत रामदास आठवले जी, माननीय केंद्रीय राज्य मंत्री, श्रीमती निर्मला सीतारामन जी, माननीय केंद्रीय अर्थ मंत्री, श्रीयुत पीयूष गोयल जी, माननीय केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग मंत्री, डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर जी, माननीय केंद्रीय मंत्री विदेश मंत्रालय, श्रीयुत भूपेंद्र यादव जी, माननीय केंद्रीय मंत्री पर्यावरण वन तथा हवामान बदल, श्रीयुत अश्वनी वैष्णव जी, माननीय केंद्रीय मंत्री इलेक्ट्रॉनिक्स तथा माहिती तंत्रज्ञान, श्रीयुत विजय रूपाणी जी, माजी मुख्यमंत्री गुजरात, श्रीयुत HD माननीय केंद्रीय मंत्री हेवी इंडस्ट्री एंड स्टील, धर्मेंद्र प्रधान, माननीय केंद्रीय मंत्री शिक्षण, श्रीयुत जीतन राम मांझी जी, माननीय केंद्रीय मंत्री सूक्ष्म लघु तथा मध्य, राजीव रंजन सिंह अर्थात ललन सिंह जी, माननीय केंद्रीय मंत्री पशुपालन तथा दुग्ध व्यवसाय, श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी, माननीय केंद्रीय मंत्री कम्युनिकेशन, श्री किरण रिजिजू जी, माननीय केंद्रीय मंत्री संसदीय कार्य, श्रीयुत चिराग पासवान जी, माननीय केंद्रीय मंत्री अन्न प्रक्रिया उद्योग, श्रीयुत भूपेंद्र पटेल जी, माननीय मुख्यमंत्री गुजरात, श्रीयुत हिमंत बिस्व शर्मा जी, माननीय मुख्यमंत्री आसाम, श्री मोहन यादव जी, माननीय मुख्यमंत्री मध्य प्रदेश, श्रीयुत विष्णु देव साई जी, माननीय मुख्यमंत्री छत्तीसगढ़, श्रीयुत भजनलाल शर्मा जी, माननीय मुख्यमंत्री राजस्थान, श्रीयुत नायब सिंह सैनी जी, माननीय मुख्यमंत्री हरियाणा, श्रीयुत मोहन मांझी जी, माननीय मुख्यमंत्री ओडिशा, श्रीयुत प्रमोद सावंत जी, माननीय मुख्यमंत्री गोवा, श्रीयुत पुष्कर सिंह धामी जी, माननीय मुख्यमंत्री उत्तराखंड, श्रीयुत N रंगस्वामी जी, माननीय मुख्यमंत्री पुडुचेरी, श्रीयुत पेमा खांडू जी, माननीय मुख्यमंत्री अरुणाचल प्रदेश, श्रीयुत नोंगथोम बम्बिरेन सिंह जी, माननीय मुख्यमंत्री मणिपुर, श्रीयुत कोनराड संगमा जी, माननीय मुख्यमंत्री मेघालय,
श्रीयुत नेफ्यू रियो जी माननीय मुख्यमंत्री नागालैंड, श्रीयुत प्रेम सिंह तमंग जी माननीय मुख्यमंत्री सिक्किम, श्रीयुत माणिक साहा जी माननीय मुख्यमंत्री त्रिपुरा, श्रीयुत मुरलीधर मोहोळ जी माननीय केंद्रीय राज्य मंत्री, श्रीयुत प्रतापराव जाधव जी माननीय केंद्रीय राज्य मंत्री, श्रीमती रक्षाताई खडसे जी माननीय केंद्रीय राज्य मंत्री, श्रीयुत केशव प्रसाद मौर्य जी माननीय उपमुख्यमंत्री उत्तर प्रदेश, त्यासोबतच श्री ब्रजेश पाठक जी माननीय उपमुख्यमंत्री उत्तर प्रदेश, श्री पवन कल्याण जी माननीय उपमुख्यमंत्री आंध्र प्रदेश, श्रीयुत राजेंद्र शुक्ला जी माननीय मुख्यमंत्री मध्य प्रदेश, श्रीयुत अरुण साव जी माननीय उपमुख्यमंत्री छत्तीसगढ़, श्रीयुत विजय शर्मा जी माननीय उपमुख्यमंत्री छत्तीसगढ़, श्रीमती दिया कुमारी जी माननीय उपमुख्यमंत्री राजस्थान, श्री प्रेमचंद बैरवा जी माननीय उपमुख्यमंत्री राजस्थान, श्रीयुत विजय कुमार सिन्हा जी माननीय उपमुख्यमंत्री बिहार, श्री सम्राट चौधरी जी माननीय उपमुख्यमंत्री बिहार, श्री कनकवर्धन सिंह देव जी माननीय उपमुख्यमंत्री ओडिशा, श्री प्रवती परिदा जी माननीय उपमुख्यमंत्री ओडिशा, श्री चौना मीन जी माननीय उपमुख्यमंत्री अरुणाचल प्रदेश, श्री प्रेस्टोन तिन सोंग जी माननीय उपमुख्यमंत्री मेघालय, श्री यान तुंगो पातन जी माननीय उपमुख्यमंत्री नागालैंड, श्री टी.आर. जेलियांग जी माननीय उपमुख्यमंत्री नागालैंड, श्री स्नेहा बलंगधर जी माननीय उपमुख्यमंत्री मेघालय, परकीय आक्रमकांच्या छातीवर हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकवणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महापराक्रमी लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट परम पूजनीय बाळासाहेब ठाकरे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देवी और सज्जनों, बस कुछ ही अवधि में भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी का इस समारोह स्थल पर आगमन होगा। उनकी गरिमामयी उपस्थिति का हमें लाभ होगा। हम बड़े भाग्यशाली हैं। करताल ध्वनि के साथ, जय जयकार के साथ, तालियों की गूंज के साथ हम उनका स्वागत करेंगे। महाराष्ट्राचे पदनियुक्त मुख्यमंत्री यांचं आगमन झालेलं आहे। मंडळी, आपली पवित्र पावन महाराष्ट्र भूमी ही जशी वीर योद्ध्यांची भूमी आहे, तशी साधू संतांची देखील भूमी आहे। साधू संत येती घरा, तोच दिवाळी दसरा, अशी आपल्याकडे एक म्हण आहे। आज देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संत महंत शिरोमणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय श्रीयुत देवेंद्रजी सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांना शुभाशीर्वाद द्यायला जमलेले आहेत। विविध क्षेत्रातील दिग्गज, गणमान्य कलाकार, क्रीडापटू, प्रतिष्ठित उद्योगपती आणि आपण सर्व या ऐतिहासिक सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होणार आहोत। बोला भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम। देशाचे विशिष्ट अतिविशिष्ट नेते मुख्य मंचावरती जमलेले आहेत। आता जी मंडळी नुकतीच या मैदानात
ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्याकरता सूचना. कार्यक्रमाची सुरुवात पोलीस बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत आणि तदनंतर लगेचच राज्यगीताने होईल. कार्यक्रमाची सांगता देखील राष्ट्रगीताने होईल. त्यामुळे आपण काळजीपूर्वक लक्ष द्या. ज्या क्षणी पोलीस बँड पथकाचं सादरीकरण सुरू होईल सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. राष्ट्रगीतापासून राज्यगीत संपेपर्यंत कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर राष्ट्रगीत सुरू होईल संपेपर्यंत. देवी और सज्जनों, इस शपथ ग्रहण विधि समारोह की शुरुआत राष्ट्रगान के साथ होगी. उसके तुरंत पश्चात राज्यगीत होगा. आप सभी से अनुरोध है, जैसे ही पुलिस बैंड पथक अपना प्रस्तुतिकरण शुरू करे आप अपनी जगह पर खड़े हो जाएं. साथ ही इस आयोजन का समापन राष्ट्रगीत के साथ होगा. जैसे ही पुलिस बैंड पथक अपना सादरीकरण शुरू करें आप खड़े हो जाएं. Ladies and gentlemen, I am making this announcement in English for the benefit of all the Honorable Consul Generals and our overseas guests who have gathered here on this very significant and equally joyous occasion of the swearing-in ceremony of the CM designate of Maharashtra, Shri Devendra Saritatai Gangadhar Rao Fadnavis. The program will commence with the national anthem, followed immediately by the state song. The program will also conclude with the national anthem played by the police band. You all are requested to kindly rise in honor at that time. Ladies and gentlemen, we are all awaiting the arrival of our beloved Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi ji. कुठल्याही क्षणी भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांचं मुख्य मंचावर आगमन होईल. त्यांचं आगमन होताच आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आपल्या सर्वांचं प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच राहू द्या. याच प्रेमापोटी हा अथांग असा जनसमुदाय इथे लोटलेला आहे. आपला उत्साह आणि ज्या जोशामध्ये आपण सर्व इथे महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातून, खेड्यापाड्यातून, तालुक्यांमधून इथे जमलेला आहात, त्यातूनच आपलं प्रेम इथे व्यक्त होतं.
राज्यगीत होईल. माननीय राज्यपाल महोदय, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशक माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना कृपया आपल्यासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेल आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही.
माननीय राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देतील. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. धन्यवाद. माननीय राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देतील. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित आशाताई अनंतराव पवार. मी अजित आशाताई अनंतराव पवार झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक
व विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. माननीय राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देते. माननीय राज्यपाल महोदय, आता ह्या शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला आहे. कृपया सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे.